आता शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी। राज्यातील शेतकऱ्यांना 53,727 कोटींची भरपाई मिळणार आहे। कारण गेल्या 5 वर्षात 53,727 कोटींची भरपाई दिल्या जाण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे। शेतकऱ्यांना 26,484 कोटी पीक विम्याचे आता मिळणार आहेत। पीक विम्याची प्रतीक्षा करणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांसाठी मुख्यमंत्री साहेबांनी आज सर्वात मोठी घोषणा केलेली आहे। बघा शेतकरी बांधवांनो, जे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेचे 2,000 रुपये मिळाले आहे त्यांच्या खात्यामध्ये आता हेक्टरी 23,000 रुपयांचा पीक विमा जमा करण्यामध्ये येत आहे। म्हणजे की भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट जर बघत असाल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आता सरकारने दिली आहे। मुख्यमंत्र्यांनी रखडलेला पीक विमा तातडीने वितरित करण्याचे आदेश आता सरकारच्या माध्यमातून आले आहे। बँकांना आज तशा प्रकारे आदेश मिळाले आहे। त्यामुळे शेतकरी बांधवांसाठी आता आनंदाची बातमी आली आहे। कारण की शेतकरी बांधवांनो बघा, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची प्रतीक्षा पाहिली होती आणि या ठिकाणी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 25% अग्रिम जमा देखील झाला होता। परंतु सर्व पीक विमा शेतकऱ्याला भेटला नव्हता। तर आता चिंता करायची गरज नाही। परंतु बघा, सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे आज सर्व जिल्ह्यांमध्ये वितरण केलं जाणार नाही। सरकारच्या माध्यमातून पात्र जिल्ह्यांची यादी आज जाहीर करण्यामध्ये आली आहे। तर मग शेतकरी बांधवांनो, तुम्ही पात्रतेच्या यादीमध्ये बसत आहात की नाही हे नक्की जाणून घ्या। आता शेतकऱ्यांचा जो काय प्रश्न आहे, आम्हाला पीक विमा किती मिळणार, तर बघा सरकारने आज धमाका अपडेट दिलेली आहे। आज तुमच्या खात्यामध्ये पीक विम्याचे प्रति हेक्टरी 23,000 रुपयांपेक्षा जास्त रक्कम सरकारच्या माध्यमातून आज वितरित केली जात आहे। आता बघा, महत्त्वाचं म्हणजे सरकारने या पीक विमा वितरणासाठी 11,000 कोटी रुपयांचा निधी वर्ग केला असून पहिल्या टप्प्यामध्ये 10 जिल्ह्यांची निवड आता केली आहे। आज या ठिकाणी 10 जिल्ह्यामधील शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा होत आहे। आता या 10 जिल्ह्यामध्ये तुमचं नाव आहे की नाही तुम्ही नक्कीच जाणून घ्या। जर तुमचं नाव असेल तर सरकारच्या माध्यमातून तुमच्या खात्यामध्ये आज पीक विमा येणार आहे। आता बघा, सरकारने सांगितलं आहे आता कोणकोणत्या शेतकऱ्याला पीक विमा मिळणार व कोणत्या शेतकऱ्याला नाही मिळणार। आता यामध्ये 2022 पासून 2024 पर्यंतचा रखडलेला पीक विमा, सप्टेंबरमधील अतिवृष्टीचे पैसे एकत्रितपणे शेतकऱ्याला आता मिळत आहे। म्हणजे की बघा शेतकरी बांधवांनो, भरपूर दिवसापासून तुम्ही पीक विम्याची वाट पाहिली होती, पीक विमा नेमकं कधी येणार, तर सरकारने आज निर्णय घेतलेला आहे। ज्या 70 लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर पीएम किसानचा हप्ता जमा झाला आहे त्यांनाच हा निधी आता मिळणार आहे। म्हणजे की जर तुम्ही पीएम किसान योजनेचे लाभार्थी असाल तर तुम्ही या पीक विम्यासाठी पात्र असाल। परंतु सरकारने सांगितलं आहे आज फक्त 10 जिल्ह्यामध्ये वितरण केलं जाणार आहे। तर ते 10 जिल्हे मग नेमकं कोणते आहे, चला तर ते देखील पाहून घेऊया। तर बघा शेतकरी बांधवांनो, गेल्या अनेक दिवसांपासून तांत्रिक अडचणीमुळे पीक विम्याचे पैसे थांबवण्यामध्ये आले होते। परंतु मुख्यमंत्री साहेबांनी आज बँकांमधील एक अडथळा दूर केलेला आहे। बघा, कृषी विभागाच्या माहितीनुसार ज्या शेतकऱ्यांच्या तक्रारी होत्या की त्यांना पीक विमा कधी मिळणार आहे, त्यांना आज सरकारच्या माध्यमातून वाढीव रक्कम सोडण्यामध्ये येत आहे। आता हा पीक विमा कोणकोणत्या शेतकरी बांधवांना मिळणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये मिळणार याची सविस्तर माहिती आपण अगदी 1 मिनिटामध्ये जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। तर मग शेतकरी बांधवांनो बघा, ज्या शेतकऱ्यांनी मागील 3 वर्षांत किमान एकदा जरी पीक विमा भरला होता आणि भरला असेल त्यांच्या खात्यामध्ये आता पीक विमा जमा केला जाणार आहे। जर तुम्हाला पीक विमा मागे भेटला नसेल, म्हणजे की बघा 25% अग्रिम काही शेतकऱ्याला भेटला, काही शेतकऱ्याला भेटलेला नाही, तर सरकारने सांगितलं जर काय तुम्हाला पीक विमा भेटला नसेल तर तुम्हाला 2 पीक विमे एकत्र आता जमा करण्यामध्ये येणार आहे। म्हणजे की जो 25% अग्रिम होता तो देखील तुम्हाला मिळणार आणि 75% खरीप रब्बी पीक विमा ते देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे। अशा सर्व पात्र शेतकऱ्यांची नावे यादीमध्ये सरकारने आता समाविष्ट केले आहे। आता बघा, केंद्र सरकारचा सर्वात मोठा हात आहे। म्हणजे की बघा, आता यासाठी 7,200 कोटीचा अतिरिक्त निधी राज्य सरकारला आता केंद्र सरकारकडून मिळाला असून
आज दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्याचे वाटप सुरू झाले आहे. मुख्यमंत्री साहेबांनी स्पष्ट केलं आहे, तांत्रिक समस्या आणि अपूर्ण EKYCमुळे विलंब मागे झाला होता. बघा, सरकारने सांगितलं आहे EKYC तुम्ही तात्काळ करून घ्या, कारण की ज्या शेतकऱ्यांची EKYC आहे अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, सरकारने या प्रक्रियामध्ये पारदर्शकता आणण्यासाठी पात्र शेतकऱ्यांची स्वतंत्र वर्गवारी केली आहे. ज्यांची खरोखर नुकसान नोंदवली गेली होती आणि जे गरजू शेतकरी होते अशाच शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये पैसे जमा करण्यास आता सरकारने सुरुवात केली आहे. पुढील एका तासाच्या आत पहिल्या टप्प्यामधील 10 जिल्ह्यांमध्ये 23,000 रुपयांचा पीक विमा जमा झाल्याचा मेसेज तुमच्या मोबाईलवरती आता येणार आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचं म्हणजे की जाणून घ्या, आता पीक विमा तुम्हाला तर मिळणार, परंतु सरकारने सांगितलं आहे तुम्हाला काही कामे देखील करून घ्यावी लागणार, तरच तुमच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार, अन्यथा अडचण देखील येऊ शकते. असे नवनवीन नियम आता सरकारच्या माध्यमातून पीक विम्यासाठी घातण्यामध्ये आले आहे. आता बघा, महत्त्वाचं म्हणजे काही शेतकऱ्याला आतापर्यंत पीक विमा भेटला नाही आणि त्यांनी EKYC पण केलेली नाही किंवा आधार कार्ड बँकेला जोडले नाही, अशा शेतकऱ्याला पुन्हा पीक विमा अडकू शकतो, सरकारने वितरित जरी केला. त्यामुळे तात्काळ EKYC करून घ्यावी अशी विनंती या ठिकाणी सरकारच्या माध्यमातून शेतकऱ्याला करण्यामध्ये आलेली आहे. ग्रामीण भागातील अनेक शेतकरी बांधवांना ही प्रक्रिया समजली नव्हती, म्हणून प्रशासनाने विशेष मोहीम राबवून बघा, आता प्रशासनाने काय केलं होतं, विशेष मोहीम या ठिकाणी राबवली होती. त्या मोहिमेच्या माध्यमातून प्रत्येक शेतकऱ्याला सांगण्यामध्ये आलं होतं की EKYC करून घ्या. आता भरपूर शेतकऱ्याच्या सध्या EKYC पूर्ण झालेली आहे, म्हणून त्यांच्या खात्यामध्ये आता निधी जमा देखील करण्यामध्ये येत आहे. तर मग शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे आज तुम्हाला पीक विमा मिळणार, परंतु कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये हा पीक विमा मिळणार हे अत्यंत महत्त्वाचं आहे. बघा, आता सरकारने सांगितलं आहे आज पीक विमा जर तुम्हाला मिळाला नाही तर मग तुम्ही नेमकं काय करायचे. बघा, तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही, कारण की सरकारने सांगितलं आहे रात्रीच्या 12 वाजेपर्यंत हा निधी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा केला जाणार आहे. आता एक महत्त्वाची अट आहे शेतकरी बांधवांनो, बघा, सरकारने सांगितलं आहे ज्या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे अशाच पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा, जर तुमचं खरोखर नुकसान झालं असेल आणि तुम्ही जर पीक विमा भरला असेल तर सरकारच्या माध्यमातून तुम्हाला नक्कीच पीक विमा मिळणार. आणि त्यासोबत बघा, सरकारने जे काय अटी घातली आहे त्या अटीमध्ये महत्त्वाची म्हणजे की फार्मर आय.डी. कार्ड, बघा, हे तुम्हाला काढूनच घ्यावं लागेल. फार्मर आय.डी. कार्ड जर नसेल तर सर्व योजनांमध्ये अडचण येते. सरकारने हे ओळखपत्र शेतकऱ्यांसाठी तयार केलं आहे, ते तुम्हाला काढून घ्यावं लागेल. ते काढल्यानंतर तुम्हाला अडचण येणार नाही. त्याचसोबत आता आपल्या महत्त्वाच्या मुद्द्याकडे वळूया. आता आपण जिल्ह्यांच्या यादी पाहूया. पहिल्या टप्प्यामध्ये नागपूर जिल्ह्याचा समावेश प्रामुख्याने सरकारने केलेला आहे. नागपूरमधील बघा, कामठी, हिंगणा, नरखेड, सावनेर, काटोल, कमळेश्वर आणि बघा रामटेक या भागातील ज्या शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आज पीक विमा जमा होणार, बघा, त्या शेतकऱ्यांची नावे सरकारने सांगितली आहे. नावे म्हणल्यापेक्षा बघा शेतकरी बांधवांनो, सरकारने स्पष्ट केलं आहे जर तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळत असेल तरच तुमच्या खात्यामध्ये आज दुपारपर्यंत बघा किंवा दुपारच्या नंतर रात्रीच्या 12 वाजेपर्यंत नक्कीच पीक विमा जमा केला जाणार आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, बघा, तो म्हणजे की मराठवाड्यामधील परभणी जिल्ह्याचा समावेश झाला आहे. परभणीमधील गंगाखेड, जिंतूर, सेलू, सोनपेठ, पाथरी, पालम, मानवत आणि पूर्णा या तालुक्यातील शेतकरी बांधवांना हेक्टरी 23,000 रुपयांचा पीक विमा आता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, आता कोणतीही अडचण येणार नाही, निधी कोणत्याही प्रकारे कोणी खाणार नाही. हा निधी डायरेक्टली शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये जमा होणार. जसं की तुम्हाला PM किसान योजनेचा लाभ मिळतो, अगदी तशाच प्रकारे हा पण लाभ तुमच्या खात्यामध्ये आता देण्यामध्ये येणार आहे. बघा शेतकरी बांधवांनो, शेतकऱ्यांचा महत्त्वाचा जिल्हा असलेला बीडमध्ये देखील आज मोठी रक्कम जमा होणार आहे. बीड जिल्ह्यामधील आष्टी, पाटोदा, गेवराई, माजलगाव, केज, अंबाजोगाई, धारूर, शिरूर, कासार, वडवणी आणि परळी, बघा या भागामधील शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी बातमी आता सरकारने दिली आहे. बघा
सरकारने सांगितलं आहे या भागामधील शेतकऱ्याला आज लाभ मिळणार, परंतु शेतकरी बांधवांनो बघा, तुम्ही काही चुका करतात त्यामुळे तुम्हाला निधी मिळत नाही. सरकारने सांगितल्यानुसार KYC नक्कीच करून घ्या, फार्मर आय डी कार्ड नक्कीच काढून घ्या. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की विदर्भामधील बुलढाणा आणि यवतमाळ जिल्ह्यांसाठी सुद्धा प्रशासनाने हिरवा कंदील दाखवला आहे. बुलढाण्यातील खामगाव, चिखली, जळगाव, जामोद, मेहकर आणि बघा लोणारसह या भागामधील शेतकऱ्याला निधी आता मिळणार आहे. यवतमाळमधील बघा पांढरकरवाडा आणि बघा घाटंजी, दिग्रस, पुदस आणि महागाव या भागामधील शेतकऱ्यांना आज निधी जमा होणार आहे. या खात्यामध्ये बघा सरकारच्या माध्यमातून आज निधी जमा केला जात आहे. म्हणजे की बघा सरकारने आज स्पष्टपणे यादी जाहीर केली आहे. जर यादीमध्ये तुमचं नाव येत असेल तरच तुम्हाला निधी मिळणार आहे. आता पुढील जिल्हा अत्यंत महत्त्वाचा आहे, तो म्हणजे की शेतकरी बांधवांनो बघा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रामधील रायगड आणि लातूर जिल्ह्यांची नावे सुद्धा पहिल्या टप्प्यामध्ये समाविष्ट झाली आहे. रायगडमधील पनवेल, कर्जत, अलिबाग आणि बघा मानवस, लातूरमधील औसा, निलंगा, रेणापूर, चाकूर आणि जळकोट या भागातील शेतकऱ्याला सुद्धा निधी आता मिळणार आहे. म्हणजे की शेतकऱ्याला अडचणी आता येणार नाही. आधार कार्ड बँक खात्याला लिंक असलं पाहिजे तरच तुमच्या खात्यामध्ये हा निधी जमा करण्यामध्ये येणार आहे. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे की शेतकरी बांधवांनो जाणून घ्या, हा निधी कोणकोणत्या बँकांमध्ये जमा केला जाणार आहे. सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे ठराविक बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा हा निधी जमा होणार आहे. म्हणजे की जसे की स्टेट बँक ऑफ इंडिया, जिला की आपण SBI बँक असं देखील म्हणतो, त्यानंतर बँक ऑफ इंडिया, त्यानंतर पोस्ट पेमेंट बँक, म्हणजे की जेवढ्या काय सरकारी स्वरूपाच्या बँका आहे अशा बँकांमध्ये सर्वात पहिल्यांदा हा निधी जमा केला जाणार आणि नंतर राहिलेल्या सर्व खाजगी बँकांमध्ये हा निधी येणार आहे. म्हणजे की शेतकऱ्याला आता चिंता करण्याची गरज पडणार नाही. आणि शेतकरी बांधवांनो बघा कसल्याही प्रकारे अफवांवर विश्वास ठेवू नका. भरपूर दिवसापासून अफवा सुटल्या होत्या, निधी आज येणार, उद्या येणार, परवा येणार, परंतु शेतकऱ्याला निधी भेटला नव्हता. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही जर आपल्या चॅनलवर पहिल्यांदा आला असताल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या, कारण अशाच नवनवीन अपडेट तुम्हाला पुढे देखील आपल्या चॅनलवर पाहायला मिळतात. ही होती अत्यंत महत्त्वाची बातमी. धन्यवाद.